सूर्याशंकर जगताप, आता आव्हानास प्रारंभ होत आहे। तुला आपल्या गुळुम गावापासून ते मंदिरापर्यंत या 7 बैलगाड्या ओढून न्यायच्या आहेत। प्रथम पृथ्वी मातेस नमन कर आणि तुझं व्रत पूर्ण करायला सुरुवात कर। थांब सूर्या, तू तुझ्या बहिणीच्या प्रेमापायी समध्या गावाला संकटाच्या दरी ढकलतोयस। थांब नरसू, मी बोलतोय ना। हे बघ सूर्या, आजवर हे व्रत कुणी पूर्ण केलेलं नाही काय, आणि तुझ्याच्यानं जर पूर्ण होणार नसेल तर गावाला अडचण येईल। अरे हे व्रत करतो एक जण, पण भोगायला मात्र समध्या गावाला येतं। त्यामुळे माझं ऐक आणि हे व्रत इथंच थांबव। सरपंच असं नका करू। हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा, मी गावावर कुठलंच संकट नाही येऊ देणार। खरंच विश्वास ठेवा माझ्यावर। हे बघा, मी एक वेळ ना जीव सोडीन, पण हे व्रत पूर्ण करेन। हे बघ सूर्या, हे समजा तू तुझ्या बहिणीच्या प्रेमापायी करतोय, पण याची शिक्षा मी समध्या गावाला नाही देऊ शकत ना। सरपंच, तुम्हाला भीती वाटणं ना अगदीच साहजिक आहे, मी समजू शकते। देव ना करो चुकून जर हे व्रत अर्धवट राहिलं तर गावावर संकट येण्याची शक्यता आहेच, पण जर हे व्रत पूर्ण झालं तर गावाची भरभराटी होईलच की। हो तर गावात कधी पावसाची कमी पडणार नाही। सगळी शेतं शिवारं हिरवी गार होतील, चांगलं पीक येईल, गाई म्हशी दुभत्या होतील, घरोघरी तुपाचे दिवे लागतील। सरपंच, आजवर देवीची पालखी कोणीच उचलू शकलं नाही, पण सूर्याने मात्र उचलली, आणि म्हणूनच पूर्ण गाव त्याला देवाचा माणूस म्हणतो ना। मग आता आपण आपल्या देवाच्या माणसावर का विश्वास ठेवत नाही आहोत? हीच तर वेळ आहे की। आणि माझी खात्री आहे, हे सगळं कितीही अवघड असलं ना तरी सूर्या हे व्रत पूर्ण करेल, नक्कीच करेल। आणि गुरुजी म्हणतात तसं हे गाव सुखी होईल, समृद्ध होईल। आणि सरपंच, सूर्य हे जे काही करतोय त्याने गावचं भलंच होणार आहे ना।